मंडळी, रामराम। आज आपण करणार आहोत खिचडी, पण ती खिचडी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे। खिचडी करण्यासाठी मी साबुदाणा भिजवणार आहे आणि तो साबुदाणा भिजवण्याचीच पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी आहे। आज मी साबुदाणा ताकामध्ये भिजवून घेणार आहे। तर इथे 3 वाट्या साबुदाणा मी घेतलेला आहे आणि नेहमीची खिचडी करताना ज्याप्रमाणे आपण साबुदाणा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतो त्याचप्रमाणे मी तो पाण्याने धुवून घेणार आहे। तर साबुदाणा मी पाणी घालून हाताने स्वच्छ चोळून धुतलेला आहे आणि मी पाणी बाजूला काढते। पुन्हा एकदा मी साबुदाण्यामध्ये पाणी घालून स्वच्छ चोळून साबुदाणा धुते आणि तेही पाणी मी बाजूला काढणार आहे। साबुदाणा मी 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे, पाणी बाजूला काढलेलं आहे आणि मी आता तो ताकामध्ये भिजवणार आहे। इथं मी ताक घेतलेलं आहे। मी 3 वाट्या साबुदाणा घेतला आहे। मी ताक माझ्याकडचं गोड आहे त्यामुळे मी 2 वाट्या ताक घालणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालणार आहे। पातेल्यातल्या साबुदाण्यामध्ये मी ताक आणि पाणी थोडं थोडं घातलेलं आहे आणि मी हे रात्रभर असंच भिजवत ठेवणार आहे। नमस्कार मंडळी, रामराम। तर काल आपण हा साबुदाणा ताकामध्ये आणि थोड्या पाण्यामध्ये भिजवून घेतला होता, तो मी मोकळा करून घेतलेला आहे। आता आपण खिचडी करणार आहोत। तर हा साबुदाणा, दाण्याचं कूट, मीठ, लाल तिखट आणि जिरे हे आपलं साहित्य आहे। तर गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे आणि कढईमध्ये मी 2 पळ्या शेंगदाणा तेल घालते। साहित्य सांगताना मी शेंगदाणा तेल सांगायचं विसरले, तर हे शेंगदाणा तेल मी घातलेलं आहे। तेल थोडं तापू दे। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। मी त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालते। जिरे चांगले फुलले की गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि मोकळा करून घेतलेला साबुदाणा त्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा। परतून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये मी दाण्याचं कूट घालते। चवीप्रमाणे मीठ आणि तिखट असं घालते आणि परत एकदा मिश्रण व्यवस्थित एकत्र करून परतून घेते। थोडीशी साखर पण घालते। पुन्हा एकदा साबुदाणा व्यवस्थित परतून घेते आणि आता याच्यावर मी ठेवणार आहे झाकण। तुम्ही बघू शकता खिचडीला चांगली वाफ आलेली आहे आणि खिचडी आपली तयार झालेली आहे। आमच्याकडे खिचडीमध्ये लाल तिखट वापरतात, तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीही